कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संतांनी माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हाचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा। प्रत्येकजण परमार्थ हा करतच असतो, प्रत्येकजण प्रपंच हा करतच असतो। प्रत्येकांना सुखाची, आनंदाची गरज आहेच। प्रत्येकांना वाटतं हे जगातलं सगळं सुख मला एकट्याला मिळावं, सगळा आनंद घर भरून असावा, घरातील सर्व लहान थोर, वडीलधारी सगळे आनंदी असावे अशी आपण मनोमने अपेक्षा करतो आणि ईश्वराकडे दोन हात जोडतो आणि ईश्वराच्या संकेताप्रमाणे आपण साधना पण करतो, उपासना करतो, कर्म शुद्ध करण्याचा आपण प्रयत्न करतो, दानधर्म करतो, ही सगळी अपेक्षा व्यक्त करतो। पण अपेक्षा सगळ्या व्यक्त करत असताना मात्र मनामधला जो दडलेला रोग आहे, जो दडलेला छुपा रुस्तुम आहे ते मात्र बाहेर पडत नाही। सगळी मनोमने अपेक्षा व्यक्त करतो, पण पोटापर्यंत ठीक आहे, पण पोटात काय दडले याच्याकडे आपण लक्ष देत नाही। 2 मिनिटात अपेक्षा व्यक्त करतो, 3ऱ्या मिनिटात कोणी आपल्याला विरोधात बोललं की आपण त्याच्या 4पट त्याच्या विरोधात बोलतो। मग याच्यासाठी आपण धर्म करतो का? याच्यासाठी आपण साधना करतो का? हा हे मोठा गहन प्रश्न आहे, खूप मोठा गहन प्रश्न आहे। आयुष्यभर आपण साधना करत राहतो, शुद्ध कर्म करणं, श्रम करणं हे सुद्धा एक साधना आहे। शुद्ध प्रपंच करणं हे सुद्धा एक साधना आहे। तुम्ही देवळात जाऊ नका, 2 हात जोडू नका, पण ईश्वराने नेमून दिलेलं जे नित्य नियमाचं जे कर्म आहे ते जरी शुद्ध पद्धतीनं केला तरी तो ईश्वराला मान्य आहे। पण ते पण आपण करत नाही, ते पण आपण करत नाही। सकाळी आपण भावना व्यक्त करतो, दुपारी आपल्या पतीशी काय खटके उडाले, सासूबाई आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही वागली तर आपण 10च्या गोळ्या 12ला देतो। सकाळी 10ला भोजन हवं असेल तर आपण 12ला देतो। का तर ही माझ्या उरावरच बसली, ही मला खूप त्रास देते, ही मला खूप छळते, ही मला खूप पिडते। काही नसतं, पिडलेलं नसतं, छळलेलं नसतं, काही नसतं। तो तुमच्या डोक्यामध्ये एक प्रकारचा टेप असतो, एक पेंढरा टाकलेला असतो। ठरलेलंच वाक्य, ठरलेलंच वागणं, ठरलेलंच बोलणं, ठरलेलाच हालचाली, हे जोपर्यंत आपल्या डोक्यातलं निघत नाही तोपर्यंत आपण केलेली साधनेचं फळ आपल्याला मिळत नाही। रोज तेच ठरलेलं असतो। बघा, सकाळ कशी जाते, दुपार कशी जाते, संध्याकाळ कशी जाते, झोपतानाची परिस्थिती पहा,
याच्यासाठी साधना नसतो. साधना हा खूप निर्मळ असतं, स्वच्छ असतं, स्फटिकाप्रमाणे असतं. निर्मळ स्वच्छ पाणी, जरी 1 रुपयाचा ठोकळा जरी पाण्यात सोडला तर खालचा बुडातला 1 रुपयाचा ठोकळा दिसला पाहिजे. तसं आपल्या मनामधलं जे ईश्वराने दिलेलं देण आहे, जे नामस्मरण आहे, हे नाम हृदयाच्या स्थानी बेंबीपर्यंत गेला पाहिजे. आणि बेंबीतला स्वच्छता जी आहे ते ओठावर आलं पाहिजे. आणि ते ओठावर आलं की खरी स्वच्छ आपल्या अंतर्भाव झालेला आहे असं आपल्याला सिद्ध होतं. ते आपण करतच नाही. मग थोडीशी साधना आपण करतो, मग मनातल्या मनात आपणच म्हणतो. आपली अवदेसा मनामध्ये बसलेली असते, लपून बसलेली असते. ती म्हणते, अरे रोज रोज काय साधना करतो, रोज रोज काय साधना करायची असते, रोज रोज काय पूजा करायची असते, काय 1 तासभर उशीर केलं तरी चालतं, अगोदर जेवण करून साधना करूया. मग काय वेगळे वेगळे विचार मनामध्ये, मग ते चक्र फिरत राहतं सतत. मग असे चक्र फिरतात की सगळं केलेलं सगळं शून्य होतं. मग कधी कधी मन असं म्हणतं, आपली श्रीमंती एवढी आहे, आपल्याकडे एवढी संपत्ती आहे, एवढा पैसा आहे, एवढं दागिने आहेत आपल्याकडं, मग काय साधना करायचं, आयुष करायचं, मजा करायची, मजामध्ये दिवस घालवायचं, आनंदात दिवस घालवायचं. पण आनंद कुठला पाहिजे हे मात्र आपण नक्की डोक्यात ठेवत नसतो. एक फकीर होता, फकीर. एका फकीराकडे एक राजा जायचा, रोज जायचा. राजाची राजेशाही होती. तो फकीराकडे जायचा म्हणजे थोडासा व्यंग मनाने जायचा, दुर्लक्षित मनाने जायचा, तिरस्काराने जायचा. साधूकडे फकीराकडे जाताना तो राजा राजेशाही थाटामध्ये जायचा. रोज त्याला नमस्कार करायचा नाही, जायचं शेजारी बसायचं. आणि फकीर साधू संत काय म्हणायचे की राजा हा शेवटी, मग याला कशाला आपण डवचायचं, हा कधीही पण फणा काढू शकतो, हा विषारी औषध आपल्याला डस करू शकतो, असं तो संतांनी साधू फकीर वगैरे समजायचे. एक दिवशी राजा खूपच जास्त बोलला. तो म्हणाला, तुमच्यात आमच्यात काय फरक आहे, तुमच्या आमच्यात काय फरक आहे. तुम्हीही कपडे घातलात, मीही कपडे घातले, तुम्हीही भोजन करता, मीही भोजन करतो, तुम्हीही आंघोळ करता, मीही आंघोळ करतो, काय फरक नाही तुमच्यात आमच्यात. मग तुमची उंच आणि आमची नीच किंवा असं काय प्रकार आहे, तुमच्याच आम्ही काय पाया पडाव्या. थोडासा राजेशाहीचा अहंकार थोडासा उभा राहिला. आणि उभं राहिल्यानंतर संत म्हणाले की आम्ही याचं उत्तर योग्य वेळी देऊ तुम्हाला. मग एकदा अचानकच संत म्हणाले त्या राजाला की थोडंसं हात दे, हात बघूया तुझं. राजाने पण हौशेने हात दिला. हात दिल्यानंतर हात पाहिला संतांनी, आणि संतांनी सांगितलं की उद्या सूर्योदयाच्या आतमध्ये तुझं मृत्यू आहे, सूर्य उगवण्याच्या आतमध्ये तू मरणार आहेस. तेव्हा तो राजा म्हणाला की असं कसं शक्य आहे. हो पहा ना, तू सूर्य पाहणार नाही सकाळचा. त्याला घाम फुटलं, राजाला घाम फुटलं. विचार करायला लागला. राजमहालामध्ये गेला, सगळ्या अष्टप्रधानांना, राजकुमारांना, महाराणींना सगळ्यांना बोलावला त्यानं. आणि सगळ्यांना त्याने सांगितला की मरगळलेली राजेशाही, मरगळलेली राजेशाही, अहंकाराने बरबटलेली, गर्वाने घमेंडामध्ये रुतलेली अशी ही राजेशाही होती. राजाने सांगितलं जिथे जिथे ग्रंथ आहेत, जिथे जिथे ज्यांच्याकडे माळा आहेत, सगळे माळा गोळा करा आणि सगळ्यांनी जपायला बसा. आता राजाचं हुकूम. सगळे अष्टप्रधान सगळे जमले, माळा गोळा केल्या आणि जपायला सुरुवात केली. साधना करायला लागले. सगळं
सगळ्या राज्यामध्ये साधना एका रात्रीमध्ये करायला लागल्या. हुकूम सुटला, सगळे साधना करायला लागले. धूळ खात असलेली ग्रंथ बाहेर पडले, निरंजन बाहेर पडले, दिवे घासले, दिवे चालू झाले, सगळीकडं दिवा जळो, संकट टळो, ग्रंथाचं ईश्वराचं नामस्मरण चालू झालं, भक्ती चालू झाली. सगळे कपाळाला भस्म लावले, अष्टगंध लावले, बुक्का लावल्या, सगळ्या परीने सगळं रात्रभर चालू झाला. रात्रभर सगळे साधना करत होते. सकाळ झाली, पहाट झाली, सगळे साधना करत होते. सूर्य उगवला, सगळे जयघोष करायला लागले, जल्लोष करायला लागले. राजाचा मृत्यू टळला, केवळ ईश्वराच्या नामस्मरणाने टळला असं जाहीर झालं. आणि राजा परत त्या संताच्या दर्शनाला गेला. संताच्या दर्शनाला गेल्यानंतर संताला त्यांनी सांगितलं की माझा मृत्यू केवळ ईश्वराच्या नामस्मरणाने टळलेला आहे. तेव्हा काय फरक पडला तुमच्या ज्योतिषांनी? तेव्हा संत म्हणाला, फरक हे पडला, तुम्ही आठवणीप्रमाणे मृत्यूला स्वीकारताय. आम्ही मृत्यूला अगोदरच स्वीकारलेला आहे. मृत्यू आमच्या हातावर ठेवून आम्ही फिरतो, म्हणून ईश्वर आमच्या पाठीमागं आहे. तुम्ही कधीतरी ईश्वराला आठवण करताय, म्हणून मृत्यू तुमच्या मागं आहे. मग आपण साधना करतो, उपासना करतो. हे करत असताना मात्र आपल्या डोळ्यासमोर प्रपंचच दिसतो, तुमच्यासमोर अहंकारच दिसतो. संतने आमच्यात हे फरक असतो. साधू संत सतत होटावर आतमध्ये बाहेर सगळीकडं सगळ्या पद्धतीनं ईश्वराच्या अधीन असतात. तुम्ही मात्र प्रपंचाच्या अधीन असताय. हा फरक आहे. खूप लोक असे आहेत, साधना करतात पण साधनेमध्ये लक्ष नसतं. आपण खूप वेळा पहा, तुम्ही सुद्धा साधना करत असता, घरामध्ये देवाऱ्यावरचे पूजन करत असता. पूजन करता करता तुमच्या मनामध्ये काय, होटामध्ये काय, तुमच्या नेत्रात काय, तुमची हालचाल करे, तुमचं तुम्ही अंतर्मनाने तपासून पहा. तुम्ही त्याच्याशी एकरूप नसता, त्या ईश्वराशी एकरूप नसता, अजिबात नसता. देह देवळात चित्त पायतनात. देह देवळात, तुमचं शरीर मात्र देवळात असतो. तुमचं चित्त जे असतं ते देवाऱ्यावर नसतं, देवावर नसतं, तुमच्या पायतानात असतं. का तर 500 रुपये देऊन काल पायतन आणले, म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ तुम्ही तुमच्या पायतनाला केला. याच्यामुळं ईश्वर तुमच्याजवळ असून सुद्धा तुम्हाला भेटू शकत नाही. संताकडे जाता, अनुग्रह घेताय, दीक्षा घेताय, दीक्षा मंत्र घेताय, अनुष्ठान करताय, ग्रंथाचं पारायण करताय, सप्ताहामध्ये जाताय, पण कधी एकदा ग्रंथ डोळ्यासमोरचं संपून जाईल हे बघताय. सुरुवातीला बरं वाटतं ग्रंथ वाचताना. तुम्ही पहा, ग्रंथ उघडल्यानंतर पहिला दुसरा दिवस खूप छान जाईल. तिसरा दिवस नुसतंच पानं चाळत बसतं, अजून किती शिल्लक आहे, अजून शिल्लक किती राहिलो, कधी उरकल. अरे तुम्हाला कोणी सांगितलं होतं का ग्रंथ उघडायला? कधी उरकल, कधी पानं संपतील. पहिलं गेल्या अध्यायामध्ये किती पानं आहेत बघताय, किती ओवी आहेत बघताय. मग तुम्ही तुमच्या साधनेला लागताय. एका संताकडे एक भक्त गेला. एका संताकडे एक भक्त गेला आणि तो म्हणाला, मला तुम्ही दीक्षा द्या. संत म्हणाले, दीक्षा देतो पण माणूस म्हणून ये. दीक्षा देतो पण माणूस म्हणून ये. दीक्षा घेण्यासाठी तुला साधना करावी लागेल कठोर. त्याच्या लक्षात आलं, मी गावचा पाटील आहे, माझ्याकडे श्रीमंती आहे, म्हणून मी सरळ आलो, महाराजांच्या पाया न पाडता, त्यांची मर्यादा न ठेवता मी तुम्हाला डायरेक्ट सरळ म्हटलं की मला दीक्षा द्या, हे चुकीचं आहे. मग तो साधना करण्यासाठी अरण्यामध्ये गेला.
6 महिने कठोर साधना केली, खूप कठोर साधना केली. आणि 6 महिन्यानंतर त्या साधू महाराजाकडे तो निघाला. साधू महाराजांना कळलं की हा परत येणार, ह्याचा अहंकार अजून मुरला नाही, जिरला नाही, तो मला अनुष्ठान किंवा अनुग्रह द्या म्हणणार. म्हणून साधू महाराजांनी त्या मठातल्या एका दासीला सांगितलं, सेवेकऱ्यांना, की तो निघाला की तू लोटत राहा, घाण काढत राहा, घाण त्याच्या अंगावर ढकल. मग तो सांगितल्याप्रमाणे तो दारातनं येत असताना तिथला सेवेकरी लोटत लोटत त्याच्या अंगावर घाण टाकला आणि तो म्हणाला, अरे चुकून पडलं. तेव्हा तो म्हणाला, तू मूर्ख आहेस, तुला कळत नाही का, मी एवढी मोठी साधना करून आलोय, माझे कपडे घाण झाले. तो ओरडायला लागला. साधू महाराज बघत होते आणि कसाबसा तो साधू महाराजापर्यंत पोचला आणि साधू महाराजांना म्हणाला, मला तुम्ही आता दीक्षा द्या. तेव्हा साधू महाराज म्हणाले की तुझा अहंकार अजून संपलेला नाही आहे. एवढाच गोष्ट ऐकला. अजून 6 महिने तो अरण्यात गेला आणि परत साधना केला. साधना करून 6 महिन्यानंतर परत निघाल्यानंतर ठरल्याप्रमाणे ते दासिनीनं काय केली, कचरा भरून सुपलीत भरून घेऊन जाता जाता त्याच्या अंगावर टाकली. अंगावर टाकल्यानंतर तो परत चिडला आणि तो म्हणाला की गेल्या वेळेस तूच होतीस, तूच माझ्या अंगावर कचरा टाकली आणि तो परत आज ती टाकली. मग खूप चिडला, तो हातवाऱ्या करायला लागला. हे सगळं साधू महाराज पाहत होते आणि साधू महाराजापर्यंत तो पोचला. आणि पोचल्यानंतर साधू महाराजांनी सांगितलं की अजून ह्याचे मुळं संपले नाहीत, हे अंकुर आज नाही उद्या फुटू शकतो. तू वरची छाटणी केला झाडाची, पण मुळ्या अजून खाली तशाच आहेत. मग परत तो 6 महिने गेला साधनेला, परत 6 महिने साधना केला आणि परत आला. परत येताना मात्र ते दासिनीनं आता ती म्हणाले की ह्याला सोडायचं नाही. मग तिनं बादली घेऊन चालली होती पाण्याची, घाण पाणी होतं आणि घाण पाणी त्याच्या अंगावर ओतली. अंगावर ओतल्यानंतर तो मात्र खूपच चिडला. म्हणलं माझी साधना वाया गेली सगळी, माझी साधना सगळी वाया गेली आणि माझा वेळ वाया गेला. तेव्हा ती म्हणाली, तुमची वेळ आणि साधना वाया गेलेली नाही आहे, तुम्ही वाया गेलात. तो परत त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि परत साधनेला गेला. अशी 2 वर्ष साधना झाली. 2 वर्ष पूर्ण झाले आणि साधना करून परत आला असताना ती परत रस्त्यामध्ये घाण टाकली आणि ती घाण टाकल्यानंतर ती घाण अशी टाकली की नुसतंच खराडं मारलं की तिच्या अंगावर उडावं. ते त्या पद्धतीनं केली. त्या पद्धतीने केल्यानंतर जो साधनेला गेला होता त्या माऊलीला नमस्कार केला, तिचे पाया पडला, तूच माझी गुरु, केवळ तुझ्यामुळं माझ्या मनातला कचरा गेला नव्हता, वरचा कचरा तू टाकल्यामुळं माझ्या मनातला कचरा तसाच राहिला होता. आता मनातला कचरा गेलाय, आता किती टाकलीस तरी मी भेटणार नाही, तूच माझी गुरु आहेस. म्हणून त्या माऊलीचं त्याने पाया पडलं. त्याने तुम्ही कितीही साधना करा, कितीही उपासना करा, जोपर्यंत मनातलं मळ निघत नाही, जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ होत नाही, तुमच्या मनातलं खराट्याने, नामाच्या खराट्याने, भक्तीच्या मार्गाने तुम्ही स्वच्छ करून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला मनुष्य म्हणून जगता येणार नाही. एवढं मात्र ठाम लक्षात ठेवा. म्हणून सत्संगाने संतांच्या चरणावर जावं लागतं. तेव्हा तो गुरुजीकडे गेला आणि गुरुजीने म्हणाला की तुम्ही आता मला दीक्षा द्या. गुरुजीने त्याला हृदयाला लावून घेतलं, त्याला छातीला लावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुला आता आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, तुझ्या मनात काही राहिलेलं नाही आहे. म्हणून प्रपंच करून परमार्थ असं करा की ईश्वर सुद्धा तुमच्या दारामध्ये आला पाहिजे, तुमच्या अंगणामध्ये सुद्धा देव नाचला पाहिजे. लक्षात ठेवा. अशी साधना करा, असं नामस्मरण करा, अशी भक्ती करा. अशा साधनेनं ईश्वर सुद्धा तुमच्या दारात आला पाहिजे. आपण ईश्वराकडे जायची गरज नाही, ईश्वराला शोधायची गरज नाही, संताला शोधायची गरज नाही, गुरुजींना शोधायची गरज नाही, कुणालाही शोधायची गरज नाही. जोपर्यंत तुमचं हृदय पात्र निर्मळ होत नाही तोपर्यंत देव आणि ईश्वर आणि सद्गुरू तुमच्या जवळ येणार नाहीत.
येणार नाहीत, अजिबात येणार नाहीत. मला सांगा, एवढं मोठं झाड आहे, झाडाला आंबे खूप लागलेले आहेत, सगळ्या आंब्यावर पोपट बसतो का? एखादा पाड लागलेला, एखादा कलर आलेला आंब्यावरच पोपट बसतो. तो दुसरा आंबा म्हणत नाही की तो माझ्यावर काही नाही बसला, अजिबात नाही. तसंच सद्गुरूंचे ईश्वराचं संकेताप्रमाणे तुमच्यावर लक्ष असतो. प्रत्येक जीव प्राण्यावर ईश्वराचं लक्ष आहे. किडे असो, मुंग्या असो, फळ असो, प्राणी असो, हिंसक प्राणी असो, मनुष्य प्राणी असो, कुठलाही प्राणी असू द्या, जीव प्राण्यावर ईश्वराचं लक्ष आहे. म्हणून हे समतोलन व्यवस्थित निसर्ग चाललेला आहे. निसर्गाचं पालन पोषण करणं ईश्वराचं काम आहे. तसं घरामध्ये सुद्धा आपल्या साधनेच्या बळावर, पुण्याच्या बळावर आपण कुटुंब सुद्धा समतोल राखू शकतो. भेदभाव न करता, कुठलेही कमी कुणाला न लेखता, कुणाला उच्च कुणाला नीच न लेखता. कुठलीही माता अशी असते, तो आंधळा असो, खुळा असो, पांगळा असो, आणि तो दुसरा मुलगा कलेक्टर असो, ऑफिसर असो, त्याच्यावरही तेवढं लक्ष असते. आणि आंधळ्या खुळ्यावर सुद्धा तेवढाच लक्ष असते. तीच खरी माता आणि तीच खरी शक्ती आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ असं करा, परमार्थ असं करा की प्रत्येक क्षण वाया जाता कामा नये. त्याचं वाट बघत बसायची गरज नाही पुण्याची. आज केलेलं पुण्य उद्या मिळणार नाही. आज केलेल्या पुण्याचं फळ आजच मिळालं पाहिजे. ती खरी साधना आहे. खरी साधना ती आहे. म्हणून प्रपंच करून परमार्थ करा. छोटंसं करा, थोडंसं करा, पण अंतर्मनाने निर्मळ होऊन करा.